आज माझ्या किचनमध्ये खास आपल्याला नागदिवे बनवायचे आहेत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे. तर तिकडे मी आता लगेच गुळवणी करून घेतलेला आहे, कारण आपल्याला हे करायचं आहे, अ, नागदिवे बनवायचे. तर ते थंड होईपर्यंत म्हणलं तोपर्यंत वरणाला फोडणी देऊन घ्यावा. तर डाळ शिजलेली होती, मग वरणाला फोडणी देऊन घेतली आणि आता आपल्याला ते नागदेवाचं मळून घ्यायचंय. तर काही नाही, पाणी घ्यायचं, त्यात गूळ टाकायचा, गुळवणी बनवायचं आणि बाजरीचं पीठ असतं ते आपण घ्यायचं. तर ते अंदाज म्हणजे तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे बाजरीचं पीठ घ्यायचं, त्यात मीठ टाकायचं आणि हे गुळवणी थंड झालं त्यात वतायचं आणि मळून घ्यायचं. तर इथं गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंसं गार करते आणि मग मळवते. थोडं थोडं घेऊन मळवायचं जसं लागेल तसं. तर इथं मी मळून घेते आणि आपल्याला नागदिवे बनवायला अ, कोणी कसे पण नागदिवे बनवतं बघा. एकतर पण ती सारखे नागदिवे आणि परत अशा आकाराचे पण नागदिवे बनवतात. तर मी असेच बनवले आहेत आणि इथं आमच्या घरात आता आम्ही देवाला पण नैवेद्य दाखवणार आहे. तर ही खूप सुंदर अशी मी वाफवून घेतली, चाळणीमध्ये टाकून वाफवून घ्यायचे म्हणजे ते शिजून निघतात. तर आता हे सगळं मी चाळणीमध्ये भरते आणि मी तोपर्यंत शेगडीवर पाणी गरम ठेवायला ठेवून ते वाफायला ठेवलेले आहेत बघा असे. आणि इथे बघा मी आमच्या सगळ्यांचे दिवे पाजळून घेतले, देवाला नैवेद्य ठेवला वरण भाताचा. भेटूया पुन्हा